नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही आलो औंधमध्ये माता यामादेवीचं दर्शन घेण्यासाठी. तर आम्ही हा तलाव बघण्यासाठी आलो. तर ह्या तलावाचे ते काम चालू आहे, तुम्हाला पाठीमागे दिसत असेल. हा पूर्ण तलाव खोदलेला आहे. औंधमध्ये आल्यानंतर गावात एक तलाव आहे. त्या तलावात पाय धुवून देवीच्या दर्शनासाठी जाण्याची प्रथा आहे. तर इथे एक मोकळाई देवीचं मंदिर आहे, तर ते दर्शन करून वर डोंगरावर आपण जाऊया. देवीच्या मंदिरासमोर 2 नंदी आहेत आणि त्याला दगडाची छान कमान केलेली आहे. औंधमध्ये तलावात पाय धुतल्यानंतर पहिल्यांदा मोकळाई देवीचे दर्शन घ्यावे. मंदिरातील स्तंभांचे नक्षीकाम अतिशय कोरीव असून त्याला सोनेरी कलर दिलेला आहे. या मंदिराचे बांधकाम अतिशय सुंदर आहे. या देवीचे दर्शन घेतले की त्वचेचे आजार बरे होतात. देवीची मूर्ती छान सजवलेली असल्यामुळे अतिशय सुंदर दिसत होती. औंधमधील राजवाडा हा अतिशय सुंदर आहे आणि हा चांगल्या स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. देवीच्या मंदिरासमोरील हे दीपस्तंभ मंदिराची शान वाढवतात. औंधमधील हे दुसरे गावातील मंदिर माता अंबाबाई देवीचे आहे. मंदिरात गेल्या गेल्या ही नंदीची मूर्ती आकर्षित करते. या मंदिराचे रेनोव्हेशनचे काम चालू असून झुंबर हे कापडाने झाकलेले आहेत. मुख्य मंदिराचे काम दगडे असून अतिशय सुरेख आहे. या अंबाबाई देवीला महालक्ष्मीचे रूप मानले जाते. ही देवीची मूर्ती दगडी असून अतिशय सुंदर आहे. एका हातामध्ये त्रिशूल आणि दुसऱ्या हातामध्ये ढाल आहे. मंदिराच्या गाभाऱ्याचे काम पूर्ण दगडी आहे. या मंदिराचा सभामंडप लाकडी स्तंभावर उभारलेला आहे. तर मित्रांनो, हे गावातील देवीचं मंदिर आहे. तर आत्ता आपण इथं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत डोंगरावर माता यमादेवीच्या दर्शनासाठी. चला जाऊया. आज मंगळवार असल्यामुळे औंधमध्ये आठवडी बाजार भरतो. औंधमधील यमाई देवीचे मंदिर हे फार प्राचीन असून शेकडो वर्षापासून इथे देवीची पूजा चालते आणि या देवीला पार्वतीचे रूप मानले जाते. औंधमधील संस्थान हे प्राचीन होते. या राजघराण्याने माता यमाई देवीच्या मंदिराचे चांगल्या प्रकारे जतन केले. मंदिराखालील गावात औंधासूर नावाचा राक्षस होता. माता यमाई देवीने या औंधासूर राक्षसाचा वध केला म्हणून या गावाला औंध असे नाव पडलेले आहे. मंदिर हे टेकडीवर असल्यामुळे रस्त्याने आणि पायऱ्याने सहज पोहोचता येते. हे मंदिर सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यामध्ये औंधमध्ये आहे. सातारापासून 55 किलोमीटर अंतरावर आहे आणि पुणे 150 किलोमीटर अंतरावर आहे.
पूर्वी औंध संस्थानामध्ये या संस्थेचे संस्थापक पंतप्रतिनिधी होते. माता यमाई देवी या संस्थांची कुलदेवी होती आणि तिची उपासना करणे अतिशय महत्त्वाचे मानले जात होते. तर अशा प्रकारे आपण औंधमध्ये दर्शनासाठी माता यमाई देवीच्या चाललेलो आहे. तर आत्ता आपण आहे भवानी चित्र संग्रहालय व ग्रंथालय औंध येथे आणि गाड्यांचं पार्किंग इथंच केलेलं आहे. कारण वर रस्त्याचं काम चालू असल्यामुळं वाहनं सोडत नाहीत. ज्यांना जायचं असेल तर पुढं ट्रॅफिक सुद्धा असू शकतं. तर हा वर जातो रस्ता अशा पद्धतीनं आणि हा पायऱ्याचा रस्ता आहे. हा सर्व वर पायऱ्याकडे जातो. तर आपण आता पायऱ्यानं जाऊया दर्शनासाठी. तर चला जाऊया. चालता चालता आमचं पप्पा जरा दम खाते ते म्हणजे दम लागतो. तुम्हाला बोललेलं काही कळणार नाही म्हणून आजचा इथनं पुढचा ब्लॉग मी बनवतो. कसं वाटतंय कमेंटमध्ये सांगा. मला बी दम लागायला लागलाय बघा आता. टॉप मध्ये विषय पायऱ्यावर गेले तर आणखीन जास्त दम लागणार म्हणून रस्ता धरलाय आणि त्या मंदिर दिसायला लागले थोडं थोडं. गाडी जाती वर पण रस्त्याचं काम कुठपर्यंत झालं आहे तिथपर्यंत जाते. काय होते काय माहिती जास्तीत जास्त. बघा आमचे धंबले टमटम आले बघा मागणे धरायची का टमटम. भारी वाटतंय मस्त वाटतंय चालायला. वातावरण कसं आबाळ आहे जर असं पण ऊन तर नाही काय कडक. हार्ड अशा प्रकारे आपण चालत देवीच्या डोंगरावर चाललेलो आहोत आणि इथं हे पुलाचं काम चालू आहे साईड. त्याच्यामुळे वर काय गाड्या येऊन देत नाहीत. त्यामुळे आम्ही म्हणलं गाडी लावायची संग्रहालयाची इथं आणि चालत जायचं. एक चालत जाण्याचा एक वेगळाच अनुभव आला आम्हाला. छान वाटला एक नंबर. आणि हे सीन बघत चालत जाण्याचा आनंद वेगळाच आहे. जबरदस्त सीन आहे. पाऊस पडत जातो. झाला की मग जबरदस्त. तर पाठीमागं पाऊस गेला. नीरज मला ढकलतोय चालता येईना म्हणून. पावसाची नीरज मला पाठीमागून ढकलतोय. आवाज गेला त्यामुळे फास्ट चालतोय. जबरदस्त मजा येत आहे आणि हे वातावरण सुटलेलं वारं टोकावर एवढं देवीच्या डोंगरावर एवढं छान वाटतं. इमॅजिन करू शकत नाही मंदिर बघा. तर अशा प्रकारे आम्ही चालत चालत देवीच्या डोंगरावर आलेलो आहोत आणि समोर मंदिर आहे. आणि नीरज मला ढकलत आणलं. माता यमाई देवीचं मंदिर आणि पाऊस आलेला आहे. तर आता आम्ही पाऊस मोठा येतोय आम्ही जातोय मंदिरामध्ये. सुंदर दृश्य म्हणून मनाला मोहित. मंदिराचे प्रवेशद्वार अतिशय भव्य आणि सुंदर दिसते. हा मंदिराबाहेरील भव्य दिव्य असा परिसर आहे. मंदिराच्या शिखराचे काम सुद्धा अतिशय छान आहे आणि मंदिराच्या शिखराचा कलश हा सोन्याचा असून 7 किलो वजनाचा आहे.
या मंदिराचे बांधकाम पूर्ण दगडामध्ये केलेले आहे. या शिखरावर विविध देवदेवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. या मंदिराची तटबंदी अतिशय भक्कम आहे. अफजल खानाने सुद्धा या मंदिरावर आक्रमण केलेले होते, पण तो अपयशी ठरला. हे यमाई मातेचे मंदिर धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या खूप समृद्ध आहे. मंदिराच्या पाठीमागे बागकाम सुद्धा सुंदर केलेले आहे. या मंदिराची वास्तुकला चालुक्य, यादव, पेशवे, भोसले यांच्या नंतरच्या काळात सुधारली गेली. मंदिराबाहेरील दीपमाळा मनाला आकर्षित करते. मंदिरात काळ्या दगडातील 2 मीटर उंच अशी यमाई देवीची मूर्ती आहे. माता यमाई देवीचे भव्य दिव्य रूप हे अतिशय तेजस्वी आहे. मंदिरासमोरील नंदीची मूर्ती आकर्षित करते. मंदिराच्या तटबंदीला चिटकून जो मंडप असतो त्याला मुखमंडप म्हणतात. या मुखमंडपामध्ये विविध देवदेवतांच्या मूर्त्या संगमरवरामध्ये कोरलेल्या आहेत. या मंडपाचा उपयोग भक्तांना छायेत बसण्यासाठी, पूजा विधी करण्यासाठी होतो. अशा प्रकारे आपण माता यमाई देवीचे दर्शन घेतलेलं आहे आणि हे दर्शन घेऊन एवढं छान वाटलेलं आहे. इथला निसर्ग असू दे, इथला परिसर असू दे, इतकं सुंदर वातावरण आहे की तुम्ही या देवीच्या दर्शनासाठी अवश्य या. औंध हे खटाव तालुक्यात सातारा जिल्ह्यामध्ये आहे. तर हा ब्लॉग मी इथे संपवतो. हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.